टगो ओ टगू वहिनी का तयारी एक दीडच तास राहणार ना ते उकावना जरा अशी पटपट बहीण बाईस जात बोल तू याय रास पण खरंच ना तयारीच होत नाही त्यासनी तयारीच होत नाही आई पातळी लिहू ते पातळी लिहू आई लिहू ते लिहू ते लिहू ते लिहू त्यासनी तयारी काय सरत नाही 8 दिन व्हायनं चाललाय ना ते बॅग बिग भराय नाही मी ती लय आती आल मा पुढे ती बॅग तटे राहतं उभं राहीस द्या मा काही माही चालूच राहतो ना तयारी करी कुरी सण 1 तास बटायला पाहिजे माणूस शांत वार घाई गडबड काय होय ना काय वटा करा ना तुम्ही होई की ना तयारी म्हणे ओ येडी तेच सांगणार ना तुला काय जास्त ऐकू शितलं बॅग बिग ठेव म्हणता ती एक कोपरा आली आव माय ती रेखा पोया टाकी राणी बांधिले जा म्हणे रातनं 1-2 पुई बा अन्नाला भूक लाग जा स्नेरीन सवयशे खायले ती नान त्या मग शेंगदाणा ती कुठं तिनी कोल्ली बटाटान भाजी करी मग लेकर वाया घरशे तुमना गच्चे का कुर्ता घाला का वैन बट दक न पडस बाईन जातली बाहेर जास तो दूर बाईला शांती लागत नाही लाई देत असते वटा हे त्यन माय बाई बोला ना बी आहे नि चाल सांगीन आणू तयारी कर त्या कोतील रागी ना म्हणा बाई न मारू जरा सुद्धा को घर नवी परिस्थिती मग एकली दुखली सोडी जाय रानू पोरले कसं वाटस बरं स्वप्न पडी आणि त्या नांगे का काय दुनिया काय पाणी फिर राय ना हा आता तुम्ही बरा याद दिदा माले मी तेच सांग राहणू तुले म्हणत जडा काकुले असं सांग दे आपलाच घर राय आपण येत असतो घर जाऊ नको मी तेच सांगा तू बोलाय मांगाडते जडा काकुल का मी बोलाय लऊ सांग माय मिनी पण ती दल्ली गरजा अशा राय का बरं मग आणि आता सुना बादवाना ते आको मागणार मुंगणार बवान बावा गणजी राहणार गाव मा सांग म्हणतो सर रे काले म्हणजे जायला कुलपत लायलेच जाय बाई आणि तुम्ही ते बैलेसले चारा पण जाणं सांग द्या बरं रेखा जाव आणि ती लेकरूल सोडी सर नाही सांग दिलं म्हणते राजाले हा राजा कर दे आहे तो म्हणे काय चिंता नको करू अण्णा मीच चारा पुंजा बड कर दिसू म्हणे सांग दिलं मी ती पोरले उभे भेटेल कसा काय आम्हा वाटला ना काय चावेस तुम्ही सांगसू का रे काले मी ते जा मग मी रास की जास ती उभेटी कधी जाई काय आम्हा लेकरू न्यारातीन मागे ती काय सडीशी नाही काही आणि नाही माई आणि नाही चिंताच नाही करा आणि बट सोपी द्यायले मी वावर नबीची बोल सांगी म्हणू आणि काही आण बी राजा सोपी तिथं डोरेस नबी तू काही चिंता न करू म्हण काम मन करेल शे बरं जाय ते चिंता मिटली ना मग मला असं वाटलं म्हणता ako तुम्ही चारा पण जाणं 2 पाय घालच्यात आहे पोरणा मागे म्हणे सण म्हणजे यनगत करा चांगलं जाय तुम्ही जे करा ते नाही बेटी कधी जायचं ते काय बी चावेस तू द्या बरं आका मारे जळा मायले दका बरं मोरला दारच बटेल बाई ओ जडा काकू ओ जडा काकू धोंडू काय हारा मारा ना माय काय रे बा धोंडू काय सांग रे ना ओ बे काकू तू नो बोलाय राणी ना चाल ना आती ना कशी जाय रांता तो माहिती आज चाल बी उनू रे बा उनी जडा काकू ने म्हणते मग सांग दे समजा डे आम्ही घर राय बहीण म्हणा पोऱ्यावर बी ध्यान ठेवायला लागत एक जण ती पोर कधी रांधाल गई काय करी तो पोऱ्याने काय धोंडा वाढावा रेखान मायले बोलायली ती कधी काय तुला डोकं चालत नाही ओ माय तुम्हाला मवरे म्हण डोकं चाल नव्हतं तुम्ही येईन जण पैसाच नाही यायशी म्हणे वावर ना काम येतच म्हणाय चाला ना म्हणे ते चाला ना म्हणे बनावनी मग 8 पावसात डायरेक्ट आले असं सांगे आको मग आणि तडे दिनभर घर कोणीच राहत नाही तडे एकलीच राही पोर मग आपला घर एकली राही ना म्हणतो लोकाला ताण कसाल करस बाई बहीण दूध न कसं करी आहे पोर मग तो बाप त्याला सांग द्या ना दूध न मग लिटरभर दूध दिलं जाय म्हणा ना घर डेअरीवर कोण जाई काय नाही मी फोन लाय दिस त्याला दिजात जाई तो घर आपल्या काय 2 एकच महिना शे आणि ते म्हैस आपली आई बी जाई मग घरनं दूध जाय आपलं मामूर आणि गाय आटाय गई या 2-1 महिना जाय आणि तकलीफ पडी गई आपली नाही दुसरं काय नाही आपलं दूधले कुठे वांदा रास दिवाळीला गाजे ती म्हैस ना बी दिवाळी शेवई जाई घरनं दूध म्हणून बंट्या बी जाई तर मजा आई जाई जी बड्डे काय रे बा धोंडू काय सांग राहता
ओ बे काकू म्हणा असं म्हणणं आहे टकू बी सांग राहिनी ते आम्ही येतच तर तू आडे रे कांजोळीच राह असं घरी येऊन जाऊ काय करू नको आटेच काय नाटेच राय हा ती पोरनं काय एवढं घरी जास एकली पोर बॅनी बिनी एक ते पितर पाठ आहे बे म्हणून दल्ल माणूस जुजेल जोडे ती नानमायल बी सांग तू नानमाय बी काय नाही म्हणती पण ती बाईल कवाय बी तब्येत बिगडी जास मग कत डोकाला ताण करू ती नानमायनं तुझ जोडे काय नातू राज बी मस्त पैकी म्हणतं आम्हीच घर राह असं हा तेशी येतो ना आम्ही दिनभर लागे तिचं चक्रा मार तू तसं काय होतं बरं ओबे नाही ओबे तू ऐकत जाय जडा काकू ऐक तू जरासं आव बी एक अंडोर आहे तू ना समजिली हा अंडोरच शे रे बा मोठा अंडोरच माणूस मी तुमले चालू का कवडी आली निघराना चाल तू बे ते अर्धा एक तास मा असं आहे का तयारी वेगळी म्हणतो तू हा वजडा माय तयारी बियारी बटी वही जायचे ती रेखा आमनाला जावरांडा पास बांध राहिली तेवढी नाही सांगल होतं तडे पण ती रेखा ऐकस का नाही नाही अन्नाला बी भूक लागलास तुम्ही बी लय जा माहिती दुनियानं का शेंगदाणा बांधितात बापेल शेंगा जराशा आखो त्या गहू गुंजीसनी म्हणजे ना चिवडा कर दिला म्हण रेखा आणि तैली मा मस्त बांधी दिला शेंगदाणा बिंगदाणा टाकी टुकीसनी जरासं विकाशात आई म्हणे तरी पाणी पिशात ते पोट भरी जाई म्हणे मग अशी म्हण रेखा मग देखते म्हणजे दयामय आहे बी ती पोरली वय नका रे का न देखत्या लोके देखत्या पाटीला ना त्या पट्टा आहे ना बटा निंगिरांतात त्या हा तूच टाइम करशी ठगू मला असं वाट राय ना प्रत्येक ठिकाणी तू वाईस करस आहो माय बेटा वही घे ना बॅगच उचल निशे ना तेवढी लय तिथे बॅग आलाय तू आता लयच बस आयले आय तुम्ही बॅग आणि म्हणे वाली करलेले म्हणे आत्ताडे जर बाया बाया आल्लकली माणसे आल्लक राहतील अगो कदा बॅग अस नाहीस का करू रूम बीम करा ठिकाणी म्हणे सण वाली बॅग भरली ती म्हणे हा डोकं बिकं गण चालच तू ना आगगाडी पुढे इंजिन ना मागे हा हुशार गंचे तू तिथली माय व दोंड अण्णानं बी काय करा नाही गाडीत मोरे इंजिन ना मागे मग दक कसा बरोबर बोलास माय व मग मुद्दा नसे ते तुने बी लय ना मग बॅग ओ बापरे दोन बॅगा हा मग आत्रानं पंगरानं जुजेल नाही आपलं रुमाल म्हणे मी गणरास कपडा डबल टिबल तटे काय कपडा धोत बटसूत हा तुने बी गोट करी मग बरोबर शे ना बट याद करेल हो बहीण ठगू तू एक आणली दाखव तू न दोपट परत माय व काय कर नाही या दोंड नवी ते बिलेस ना आरसा कोंगा बट त्या माशी रे का देख बरं आपलं दार लाई लुई रावा ना बेटा आणि पोरगाल रडावा नाही त्याले उजू काय नाही नेऊन एकटं मायास बी मायास ती ध्यान दिस रे बेटा बरं रे का बावर ध्यान दिस हा कुई घ्या टाइम तुम ना हा मग आता फोन या माई या मग व्यवस्थित जा त्या डोकाने आणि त्या नाही गोया तुम ना पर्स मध्ये आता का पर्स तर त्याची आज हा लय उकावती पोयान ते बांधेल ते बी दिदी हा लय साई